सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येकासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लोकप्रिय टिकटॉक ॲपवरील बंदी मद्रास हायकोर्टाने सशर्त परवानगी दिलेली उठवलेली आहे। कोर्टाने बंदी उठवली आहे, पण सोबत काही अटी घातल्यात। ॲपवर योग्य आणि पॉर्नोग्राफिक व्हिडिओ येता कामा नये असं बजावलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, टिकटॉकवरची बंदी उठवली आहे, पण ही बंदी उठवताना काय अटी घातले गेलेले आहेत? महत्वाचं म्हणजे मद्रास हायकोर्टाने आज सशर्त बंदी उठवलेली आहे। या संदर्भात अनेक महत्वाच्या अटी टाकलेल्या आहेत। ट्रायला रेग्युलेट करण्यासंदर्भात या टिकटॉकच्या ज्या ॲप आहे त्या संदर्भात एक नियमावली तयार करण्याचा देखील आदेश देण्यात आला आहे। आणि महत्वाचं म्हणजे जे चाइल्ड पोर्नोग्राफी असतं किंवा जो सोबतच पोर्नोग्राफी मटेरियल असतं या संदर्भात देखील नियम तयार करावे। आक्षेपार्ह वस्तू असतात ज्या सर्वसामान्य नागरिकांनी किंवा लहान मुलांनी बघू नये आणि ज्या पद्धतीने दाखवल्या जातात आणि ज्या पद्धतीने टिकटॉकचा वापर केला जातो त्या वापरासंदर्भात देखील नियमावली तयार करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। सोबतच ज्या पद्धतीनं टिकटॉकच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ऑडिओ लावून त्याला वेगवेगळ्या लोकांचे आवाज डब केले जातात आणि ज्याच्या माध्यमातून अनेकांना शिवीगाळ करण्याचा देखील प्रयत्न होतो, अशा आक्षेपार्ह ज्या वस्तू आहेत त्यावर नियम लवकरात लवकर ट्रायलचे नियम तयार करावे आणि या संदर्भात लवकरात लवकर सगळं प्रतिज्ञापत्र सादर करावं। बरोबर। आणि या प्रतिज्ञापत्राच्या नंतर आशा करूया की आता बंदी उठल्यानंतर जे होतकरू कलाकार आहेत त्या कलाकारांना एक नवी संधी पुन्हा एकदा टिकटॉकच्या माध्यमातून मिळेल।